पुण्याला सुस्वागतम. आजच्या सत्रातील दुसरा सामना एका बाजूला शिवमाता देवरुख आमच्या डाव्या बाजूला पाहायला मिळते, तर दुसऱ्या बाजूला स्वराज स्पोर्ट चिपळूण असंघ आपल्या खेळताना पाहायला मिळतोय. नक्कीच स्वराज चिपळूण स्पोर्ट हा असंघ जो आहे तो विजयी झालाय या सामन्यामध्ये. आता या सामन्यामध्ये कोणती कामगिरी करेल, एका बाजूला देवरुख दुसऱ्या बाजूला चिपळूण एकाच पट्ट्यातील संघ आपल्याला बाहेर खेळताना पाहायला मिळत आहेत. पाहूया कोणती कामगिरी केली जाईल. देवरुख संघाची रेडर मैदान दाखल झाली होती. आता मात्र चिपळूण संघाकडून रस क्रमांक 12 पाहायला मिळेल आपल्याला. नक्कीच त्या ठिकाणी रस क्रमांक 12 आता मात्र रेडरला रेडर टच पॉइंट. पाहूया कोणती कामगिरी केली जाते. पुन्हा 3.5 थर्ड रेड आहे. रस क्रमांक 9 पाहायला मिळेल आपल्याला. स्वराज स्पोर्ट चिपळूण असंघ संघ व्यवस्थापक आपली प्लेइंग 7 आमच्यापर्यंत येऊ द्या. पुन्हा आता मला नक्कीच त्या ठिकाणी सटावट पाहायला मिळाली. सुंदर कामगिरी करत असताना नक्कीच पुण्याला देवरुख संघाची एक रेडर पाहायला मिळेल आपल्याला. पाहूया कोणती कामगिरी करणार आपल्या संघासाठी. दसरा प्रस्ताव पाहायला मिळते आपल्याला. देवरुख संघाची रेडर पाहूया त्या ठिकाणी खेळ करत असताना आपल्या मैदानामध्ये चिपळूण संघाच्या मैदानामध्ये आता मात्र पाहूया कोणती कामगिरी पाहायला मिळेल. कारण दोन्ही संघ या संघाला विनंती करेन की आपण व्यासपीठावर आनंद गुरव आपण सन्मान चिन्ह देऊन त्यांचा योग्य तो सन्मान करायचा आहे. सगळं हा संघ इथे दाखल झाला आणि या स्पर्धेमध्ये सहभागी झाला, त्यामुळे आम्ही मंडळाच्या वतीने आम्ही सन्मान चिन्ह देऊन त्यांचा योग्य तो असा सन्मान करत आहोत. प्रेमनाथजी बाळावे आपल्याला विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचा. नक्कीच या ठिकाणी सामना रंगतो. एका बाजूला शिवमाता देवरुख दुसऱ्या बाजूला स्वराज चिपळूण स्वराज चिपळूण संघ खेळताना पाहायला मिळतो आपल्याला. आता मात्र थर्ड रेड आहे. नक्कीच रेडर तयार असेल. जसं मग 6 विचार जर केला गेला त्या ठिकाणी प्रियंका बेंद्रे चढाईसाठी सज्ज झाले. पाहूया कोणती कामगिरी करेल. टच पॉईंट किंवा बोनस पॉईंट घ्यावा लागेल प्रियंका बेंद्रेला. थर्ड रेड आहे. नक्कीच आपण जर पॉईंट घेतला तर मैदानामध्ये पाहायला मिळेल. जर पॉईंट नाही घेतला तर मैदानाच्या बाहेर जाता पाहायला मिळेल. प्रियंका बेंद्रे आता मात्र जगड उठवला गेला चिपळूण संघाकडून. प्रियंका बेंद्रेला पाहूया कोणती कामगिरी करेल आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा चढावीर सज्ज असलेल चिपळूण संघाची जस क्रमांक 12 आपल्याला पाहायला मिळते. हॅलो यानंतर होणार सामना रामेश्वर गावखडी विरुद्ध स्वराज्य प्रतिष्ठान मिरजोळे. रामेश्वर गावखडी विरुद्ध स्वराज्य प्रतिष्ठान मिरजोळे दोन्ही संघांना पहिला पुकार. रामेश्वर गावखडी विरुद्ध स्वराज्य प्रतिष्ठान मिरजोळे दोन्ही संघांना पहिला पुकार. पुन्हा जस क्रमांक 11 पाहायला मिळतोय. चढाईसाठी सज्ज होत असताना पाहूया कोणती कामगिरी केली जाईल. नक्कीच त्या ठिकाणी मोठी कामगिरी करावी लागेल. दोन्ही संघांना आपला संघ जर पुढच्या फेरीवर दाखल करायचा असेल तर या अगोदर जे सामने झालेत तर नक्कीच त्या ठिकाणी स्वराज प्रतिष्ठान मिरजोळे संघ हा विजयी झालाय. त्यानंतर दुसऱ्या सामन्यामध्ये स्वराज्य चिपळूण असा ब संघ जो आहे तो विजयी झालाय आणि असंघ आता मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळतोय. पाहूया जसं क्रमांक 9 चढाईसाठी सज्ज होत श्रद्धा आपल्याला पाहायला मिळेल. श्रद्धा कोणती कामगिरी करणार आपल्या संघात. थर्ड रेड आहे त्या ठिकाणी चिपळूण संघासाठी. जसं क्रमांक 12 आपल्याला खेळताना पाहायला मिळते. नक्कीच टच पॉईंट किंवा बोनस पॉईंट घ्यावा लागेल. मोठी कामगिरी केली जाईल या रेडरकडून. आपण जर पॉईंट घेतला तर मैदानामध्ये पाहायला मिळेल नक्कीच कोणती कामगिरी करणार. जसं क्रमांक 12 आपल्याला पाहायला मिळणार. प्रयत्न सफल ठरलाय. जगड ठेवला गेला देवरुख संघाकडून. 1 पॉईंट मिळेल देवरुख संघाला. शिवमाता देवरुख संघाला. शिवमाता देवरुख वर्सेस स्वराज चिपळूण
आता मात्र जसं क्रमांक 8 चढाईसाठी सज्ज होत असताना समृद्धी पाटेरे देवरुख संघाची ही रेडर म्हणावी लागेल, मोठी कामगिरी करेल आपल्या संघासाठी. समृद्धी पातेरे आता मात्र स्वराज्य चिपळूण संघाकडून जसे क्रमांक 11 चढाईसाठी सज्ज झाले खुशी जोगले. पाहूया कोणती कामगिरी करते खुशी जोगले, नक्कीच बेस्ट रेडर आहे चिपळूण संघाची. पाहूया बोनस पॉईंट घेण्याचा प्रयत्न केला गेला, प्रयत्न सफल करतोय का खुशी जोगलेसाठी. जसे क्रमांक 11 पुन्हा जसं मग 9 आपल्याला पाहायला मिळते चढाईसाठी सज्ज असेल श्रद्धा. डॅश दिला गेले, सुंदर कामगिरी करत असताना चिपळूण संघ पुन्हा एकदा पाहायला मिळेल आपल्याला. जसं क्रमांक 11 श्रिया हुंबरे पाहायला मिळते चढाईसाठी सज्ज झाले. श्रिया हुंबरे नक्कीच त्या ठिकाणी कोणती कामगिरी करणार आपल्या संघासाठी श्रिया हुंबरे. पाहूया नक्कीच दोन्ही संघ बलाढ्य संघ आहेत, एका बाजूला देवरुख दुसऱ्या बाजूला चिपळूण. दोन्ही संघ महान संघ मैदानामध्ये येऊन टाकले. नक्कीच आयोजक होतं या ठिकाणी मी स्वागत करतोय सोनजाई ट्रेडर्सचे मालक आणि आमचे परममित्र सदैव आमच्या पाठीशी राहणारे हर्षदादा रेड्डी साहेब. साहेब आपल्याला विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचंय. हर्षदादा रेड्डी साहेब आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठावरती या. खरोखरच तरुणाच्या पाठीशी सदैव असणारे सोनजाई ट्रेडर्सचे मालक हर्षदादा रेड्डीज. पुण्याला टायबॉल घेतला गेलाय चिपळूण संघाकडून. पाहूया कोणती कामगिरी करेल, कारण मागच्या 2 चढाया सुंदर कामगिरी केले श्रिया हुंबरेनं. तीच कामगिरी पाहायला मिळेल का श्रिया हुंबरेची. पायानं गळी टिपण्याचा प्रयत्न बॅक किक पाहायला मिळाली होती श्रिया हुंबरेकडून, मात्र अपयश मिळते. पुन्हा एकदा तो प्रयत्न केला जाईल का पाहूया. जसे क्रमांक 11 श्रिया हुंबरे. आता मात्र नक्कीच त्या ठिकाणी मिडलचा गाईड होता त्याला बाद केलाय श्रिया हुंबरेनं. 1 पॉईंट मिळेल चिपळूण संघाला. पुण्याला जसं क्रमांक 8 पाहायला मिळते समृद्धी पातेरे देवरुख संघाची खेळाडू. कोणती कामगिरी करणार आपल्या संघासाठी समृद्धी पातेरे. नक्कीच आता मित्र विचार तर केला गेला, खरोखरच सुंदर कामगिरी करत असताना त्या ठिकाणी समृद्धी पातेरे. जसे क्रमांक 8 देवरुख संघाची खेळाडू शिवमाता देवरुख. तर आपण सामना पाहतो, एका बाजूला शिवमाता देवरुख दुसऱ्या बाजूला स्वराज्य चिपळूण. आणि नक्कीच अजून एक पर्वणी असेल सर्व रसिका प्रेक्षकांसाठी. सन्मान्य डॉक्टर नामदार उदयजी सामंत साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त त्या ठिकाणी युवा प्रशासन पाली आयोजित भव्य दिव्य अशी ही जिल्हास्तरीय पुरुष आणि महिला गट कबड्डी स्पर्धा दिनांक 24 डिसेंबर ते 26 डिसेंबर आपल्याला DJ सामंत कॉलेज या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. नक्कीच पाहूया पुन्हा एकदा. पण हेच ते मुलींचे संघ जे आहेत त्या मैदानावरती खेळताना पाहायला मिळतील. दिनांक 24 डिसेंबर ते 26 डिसेंबर स्पर्धा आयोजित केली गेली आहे. पुन्हा एकदा पाहायला मिळेल आपल्या देवरुख संघाची खेळाडू कोणती कामगिरी करणार आपल्या संघासाठी. जसे क्रमांक 6 पाहायला मिळते आपल्या चढाईसाठी सज्ज झाली होती प्रियंका बेंद्रे. आता मात्र पुन्हा एकदा वारंवार चढाई करत असताना श्रिया हुंबरे. जसे क्रमांक 11 श्रिया चिपळूण संघाची बेस्ट रेडर आपल्याला पाहायला मिळते. मोठी कामगिरी करेल आपल्या संघासाठी श्रिया हुंबरे. नक्कीच मोठी खेळाडू आहे, मोठी कामगिरी करायची आहे श्रियाला. हॅलो हॅलो. सोळजाईचे मालक रेड्डीज दादा इथे उपस्थित आहे. मी विश्वनाथजी शिंदे यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं पुष्प देऊन स्वागत करायचं आहे. सोळजाईचे मालक रेड्डीज दादा यांचं पुष्प देऊन स्वागत करायचं आहे. पुन्हा प्रियंका बेंद्रे आपल्याला खेळताना पाहायला मिळते मैदानामध्ये देवरुख संघाची खेळाडू प्रियंका बेंद्रे. जसं क्रमांक 6 आता मात्र नक्कीच त्या ठिकाणी चढावर पाहायला मिळते. टाइमआउट घेतला गेला. धन्यवाद. पुन्हा एकदा जसं क्रमांक 12 आपल्याला पाहायला मिळते चढाईसाठी सज्ज झाली. जसं क्रमांक 12 त्या ठिकाणी मैदानामध्ये खेळत असताना चढाईसाठी जगडावून ठेवलं गेलं या खेळाडूला. 1 पॉईंट मिळेल तो देवरुख संघाला. नक्कीच या ठिकाणी जसं क्रमांक 8 सुंदर कामगिरी करत असताना एक खेळाडू जसं क्रमांक 7 जी होती त्या ठिकाणी वैष्णवी महाडिक
सिल्पआउट झाले आणि नक्कीच 1 पॉईंट मिळेल देवरुख संघाला. पुन्हा एकदा जसं मग 3 चिपळूण संघाचे खेळाडू जान्हवी शिकवण जान्हवी मोठी कामगिरी करणार आपल्या संघासाठी, चिपळूण संघासाठी त्या ठिकाणी खोलवर चढाया कराव्या लागतील आणि नक्कीच आतुरता असेल की फायनलची. नक्कीच या ठिकाणी आता पाली पंचक्रोमध्ये 2 दिवसामध्ये स्पर्धा झाल्या. त्या 2 दिवसामध्ये 2 बलाढ्य संघ फायनलमध्ये जाऊन टेकलेत. एका बाजूला मोरया स्पोर्ट पाली तर दुसऱ्या बाजूला जनमान वेळवंड ब संघ. नक्कीच दोन्ही संघांसाठी खरोखर शुभेच्छा असतील फायनलसाठी. आता मात्र जसे नंबर 8 आपल्याला पाहायला मिळते समृद्धी पातेरे. खरोखर सुंदर कामगिरी केली पहिल्या हाफमध्ये समृद्धी पातेरेनं. एक विनंती असेल, आपण जर मोबाईलमध्ये शूट करत असाल तर आपल्या मोबाईलचा फ्लॅशचा जो कॅमेरा आहे तो फ्लॅश लाईट चालू नसावी याची विनंती करतो आपल्याला सर्वांना. नक्कीच आपण शूटिंग आवर्जून करा, फक्त फ्लॅश लाईट बंद असावा आपल्या कॅमेऱ्याचा. पुढे एकदा स्वराज चिपळूण संघाकडून 1 जसे मग 5 आपल्याला पाहायला मिळते. चढाईसाठी सज्ज झाले सैवी बोबसकर आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. कोणती कामगिरी करेल आणि नक्कीच त्या ठिकाणी रेडर दिला जातोय 5. सिल्पआउट झालाय रेडर. पुढे बाहेर जाईल मैदानाच्या. आता मात्र पुण्याच्या चढाईसाठी सज्ज असेल जसं क्रमांक 8 समृद्धी पातेरे. देवरुख संघाची ही रेडर वारंवार चढाई करत असताना चिपळूण संघाच्या मैदानामध्ये यश मिळालंय समृद्धी पातेरेला. आता मात्र सुपर टॅकल ऑन आहे चिपळूण संघासाठी. पुन्हा एकदा कॉर्नर, काय दबाव टाकला समृद्धीनं. समृद्धी 2 चढाया केल्या. 2 चढायांमध्ये दबाव टाकला गेला. पुन्हा एकदा खेळाडू बाद केला जातोय. ऑल आउट झालाय संघ. 2+2 टोटल 5 पॉईंट्स. 2+3 पॉईंट टोटल 5 पॉईंट मिळतात समृद्धी पातेरे. सुंदर कामगिरी. समृद्धी पातेरेची जर कामगिरी आवडली असेल तर एका जोरदार टाळ्या समृद्धी पातेरेसाठी. देवरुख संघाची ही खेळाडू म्हणावी लागेल. आता मात्र पुन्हा एकदा जसं क्रमांक 11 श्रिया हुंबरे आपल्याला खेळताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा जसं क्रमांक 8 पाहायला मिळेल आपल्याला समृद्धी पातेरे. मागच्या चढ्यामध्ये जवळ स्वतःच्या संघासाठी 5 पॉईंट तिने आणले होते ती समृद्धी. आता मात्र मैदानामध्ये आहे. कोणती कामगिरी करेल आपल्या संघासाठी, कारण स्वतःला मात्र शांत ठेवलंय समृद्धीनं. खरोखरच सुंदर कामगिरी करते. आतापर्यंत बेस्ट दिलाय तिनं आपल्या संघासाठी समृद्धी पातेरे जसं क्रमांक 8. आता मात्र पूर्णपणे नजर असेल की श्रेया हुंबरेवरती जसं क्रमांक 11 चिपळूण संघाची मोठी कामगिरी करणार. डोक्यामध्ये विचार खूप सारे आहेत, मात्र प्रश्न खूप सारे आहेत डोक्यामध्ये. उत्तर मात्र एकच असेल, श्रेया हुंबरे चिपळूण संघाची बेस्ट रेडर. पाहूया कोणती कामगिरी करते आपल्या संघासाठी. श्रेया बॅटिंग करायची होती, यशस्वी ठरले. नक्कीच त्या ठिकाणी शब्द घेतल्या जात आहेत. नक्कीच कोण ठरणार, पंचांवरती कोण दबाव टाकणार. रेडर दिला जातोय पण 1 पॉईंट मिळेल चिपळूण संघाला. चला पंचांचा निर्णय अंतिम असेल. पुन्हा एकदा समृद्धी पातेरे जसं मग 9 पाहायला मिळेल आपल्याला. श्रद्धा गेले चढाईसाठी. पाहूया कोणती कामगिरी करेल आपल्या संघासाठी, कारण समृद्धी पातेरेनं आतापर्यंत सुंदर कामगिरी केली. श्रद्धा त्या ठिकाणी सुंदर कामगिरी करेल का, कारण समृद्धीच्या पावलावरती पाऊल ठेवेल का. श्रद्धा आहे त्या ठिकाणी जसं मग 9 आपल्याला पाहायला मिळते. पाहूया श्रद्धा त्या ठिकाणी आहे, कोणती कामगिरी करणार. हाफ टाइम झालाय. आपल्या शिखरावरती नेऊन ठेवलंय असा शुभम सुनील शिंदे मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळणार आहे वेळवंड संघाकडून. पुन्हा एकदा चढाईसाठी सज्ज असेल. पाहायला गेलं जसं क्रमांक 11 पाहायला मिळते चिपळूण संघाची खेळाडू कोणती कामगिरी करणार आपल्या संघासाठी. खोलवर चढाई पाहायला मिळेल का. नक्कीच त्या ठिकाणी प्रयत्न यशस्वी करायचा होता, मात्र प्रयत्न ठरतोय अपयशस्वी. पुण्याला पाहायला मिळते जसं मग 11 चढाईसाठी सज्ज होत असताना त्या ठिकाणी नक्कीच पुण्याला 1 पॉईंट मिळतोय. तर मला जसं मग 8 समृद्धी पातेरे
समृद्धी 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 समृद्धीचा जर विचार जर केला गेला आपण पहिला हाफ समृद्धीचा राहिलाय, पहिला हाफ गाजवलाय देवरुख संघासाठी समृद्धीनं. आता मात्र कोणतीही कामगिरी करणार समृद्धी पातेरे, जर्सी क्रमांक 8 आपल्याला पाहायला मिळते. देवरुख संघाचे बेस्ट ट्रेडर समृद्धी पातेरे मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळते आपल्याला चिपळूण संघाच्या. पाहूया समृद्धी नक्कीच त्या ठिकाणी बोनस पॉईंट दिला जातोय समृद्धीसाठी. सुंदर कामगिरी करत असताना आपल्या संघासाठी. पुणेला पाहायला गेलं नक्कीच त्या ठिकाणी बेस्ट शटर होती खुशी जोगळे. पुणेला जसं मग 9 श्रद्धा त्या ठिकाणी चढाईसाठी सज्ज झाली. 7 देते समृद्धी पाथेरेला, शिवमाता देवरुख संघाला. नक्कीच जर विचार जर केला गेला आपण सामना पाहताय एका बाजूला शिवमाता देवरुख, दुसऱ्या बाजूला स्वराज चिपळूण असंघ त्या ठिकाणी मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळतोय. तर नक्कीच दोन्ही संघ बलाढ्य संघ आहेत. स्कोर कार्डचा विचार जर केला गेला शिवमाता देवरुख त्या ठिकाणी 15 गुण, तर दुसऱ्या बाजूला विचार जर केला गेला स्वराज चिपळूण असंघ 10 गुण, म्हणजे 5 गुणांची आघाडी आहे त्या ठिकाणी देवरुख संघाकडे. आता मला दशमंक 11 श्रीया हुंबरे आपल्याला पाहायला मिळते. आता मला नक्कीच त्या ठिकाणी दावा केला जातोय श्रीया हुंबरेकडून टच पॉईंट केल्याचा. पाहूया पंचांवरती कोणता दबाव पडेल. पाहूया पंच कोणता रेडाला दिलाय, रेडाला मिळतो 1 पॉईंट. 1 गडी बाद होईल. जसं बघा 11 मैदान बाहेर जाताना पाहायला मिळेल. पूजा कुहलेकर नक्कीच त्या ठिकाणी होती पूजा कुहलेकर. आता मात्र पुन्हा एकदा समुद्री पातेरे कोणती कामगिरी करणार आपल्या संघासाठी खोलवर चढाई करत असताना. जसं बघा 8 समृद्धी पातेरे. पाहूया कोणती कामगिरी करते. जकडवून ठेवायचं होतं. पुन्हा एकदा वॉर्निंग दिली जाते संघाला. पाहूया समृद्धी पुन्हा मिडलला येऊन थांबले. आता मात्र श्रीया हुंबरे जसं मग 11 त्या ठिकाणी चढाईसाठी सज्ज होत असताना 2-2ची साखळी सजवली जाते देवरुख संघाकडून श्रीया हुंबरेसाठी. स्त्रिया कोणती कामगिरी करेल, अटॅक करेल का देवरुख संघावरती. स्त्रिया आहे त्या ठिकाणी. पाहूया कोणती कामगिरी करणार आपल्या संघासाठी चिपळूण संघासाठी. तर या अगोदर चिपळूण संघ जो खेळलाय तो नक्कीच अटॅकसाठी या ठिकाणी मैदानावरती ओळखला गेला. पहिल्यापासून अटॅक पाहायला मिळाला. आता टाइमआउट घेतला जातोय. नक्कीच पाहूया. आता माझं थर्ड रेड आहे. चढण्यासाठी श्रद्धा आले. श्रद्धा कोणती कामगिरी करणार, श्रद्धा दाखवणार का समोरच्या संघावरती. पाहूया दशरथ क्रमांक 9 आपल्याला पाहायला मिळेल. टच पॉईंट घ्यावा लागेल, टच पॉईंट किंवा बोनस पॉईंट घ्यावा लागेल. पायानं किक मारण्याचा प्रयत्न केला गेला, प्रयत्न असफल ठरला. आता मला जे काही करायचं होतं नक्कीच दोन्ही संघांना 1 पॉईंट दिला जातोय. आता मात्र पुन्हा एकदा चढाईसाठी सज्ज झाले. पाहूया जसे मग 11 त्या ठिकाणी श्रीया हुंबरे मोठी कामगिरी करेल आपल्या संघासाठी. 2-2ची साखळी सजवली जाते श्रीया हुंबरेसाठी. नक्कीच मोठी खेळाडू आहे चिपळूण संघाची श्रीया हुंबरे. स्त्रिया कोणती कामगिरी करणार, तर नक्कीच प्रयत्न करावे लागतील. यश मात्र मिळेल का, नक्कीच अपयश मिळतं श्रीया हुंबरेला. आता मात्र पुन्हा एकदा समृद्धी पातेरे देवरुख संघाची स्टार प्लेअर मैदानावर दाखल झाले. आतापर्यंत सुंदर कामगिरी केली आपल्या संघासाठी समृद्धी पातेरेनं. पुन्हा एकदा पाहूया कोणती कामगिरी करते. नक्कीच तालुका असोसिएशनचे पंच सन्माननीय सुशील जाधव सर मैदानामध्ये आगमन झाले. सर हार्दिक स्वागत आपलं. पुन्हा एकदा समृद्धी पातेरे त्या ठिकाणी चढाई करत असताना आता मात्र थर्ड रेड खुशी गेले. खुशी कोणती कामगिरी करणार आपल्या चिपळूण संघासाठी, खुशी देईल का आपल्या चिपळूण संघाला 1 पॉईंट. नक्कीच थर्ड रेड आहे, टच पॉईंट घ्यावा लागेल. खुशी जोगळे आहे, खुशी जोगळे कोणती कामगिरी करेल आपल्या संघासाठी. आता मला चूक करून बसली. जर्सी क्रमांक 7 होती त्या ठिकाणी प्राप्ती सुर्वे. नक्कीच त्या ठिकाणी प्राप्ती सुर्वे चूक करून बसले. 1 पॉईंट मिळेल चिपळूण संघाला. आता मात्र समृद्धी पातेरे काय कामगिरी केली आजच्या दिवसामध्ये समृद्धीनं, खरोखरच कौतुक करावं तेवढं थोडं आहे समृद्धी पातेरेचं. नक्कीच त्या ठिकाणी कोपरा रक्षकाला केलाय 5. समृद्धी पातेरे नामी कापी आहे. नक्कीच सुंदर कामगिरी करत असताना आपल्या संघासाठी समृद्धी पातेरे. आता मात्र श्रीया हुंबरे जसे क्रमांक 11 वारंवार चढाया करते देवरुख संघाच्या मैदानामध्ये. पाहूया कोणती कामगिरी करेल आपल्या संघासाठी श्रीया हुंबरे. खोलवर चढाया पाहायला मिळतील का श्रीया हुंबरेच्या. नक्कीच त्या ठिकाणी मेहनत करायची श्रीया हुंबरेला. 2-2ची साखळी सजवली जाते श्रीया हुंबरेसाठी. अटॅक करण्याचा प्रयत्न होता त्या ठिकाणी श्रीया हुंबरेचा आणि आता अटॅक केला गेलाय.
अपील केली जाते. रेडर दिला जातो 1 पॉईंट. म्हणजे नक्कीच त्या ठिकाणी चिपळूण संघाला मिळेल 1 पॉईंट. एक गडी बाद होतोय देवरुख संघाचा. पुन्हा एकदा जर क्रमांक 6 पाहायला गेलं तर त्या ठिकाणी चढाईसाठी सज्ज आहे प्रियंका बेंद्रे. प्रियंका बेंद्रे कोणती कामगिरी करणार आपल्या संघासाठी देवरुख संघासाठी. प्रियंका विचार जर जवळजवळ केला तर 4 खेळाडू मैदानाच्या बाहेर पाहायला मिळत आहेत. नक्कीच त्या ठिकाणी श्रद्धासारखी एक बेस्ट रेडर मैदानाच्या बाहेर पाहायला मिळते आपल्याला. आता मात्र पुन्हा श्रेया हुंबरे जर क्रमांक 11 सुपर टॅकल ऑन आहे देवरुख संघासाठी. कोणती कामगिरी करतील. एका बाजूला पाहायला गेलं प्रियंका बेंद्रे आहे तर नक्की दुसऱ्या बाजूला विचार जर केला गेला समृद्धी पातेरे आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच त्या ठिकाणी पुन्हा एकदा श्रेया हुंबरे जर क्रमांक 11 खोलवर अटॅक पाहायला मिळेल का. सुपर टॅकल ऑन असेल देवरुख संघासाठी आणि चकवा दिला गेलाय. काही कामगिरी केलंय जवळ 2 पॉईंट. आता बघा शेवटचे खेळाडू देवरुख संघाची समृद्धी पातेरे आहे. काय करणार काय घडवणार आपल्या संघासाठी समृद्धी पातेरे. आतापर्यंत कष्ट केले समृद्धी पातेरेनं. हे कष्ट वाया जाऊ देईल का समृद्धी पातेरे. शेवटचे खेळाडू शिवमाता देवरुख संघाची समृद्धी. नक्कीच डिफेन्स थोडा मागे राहिला आहे त्या ठिकाणी. म्हणजे नक्कीच या साईडला देवरुख संघाला मिळेल बोनस पॉईंट तर दुसऱ्या बाजूला चिपळूण संघाला 1+2 पॉईंट टोटल 3 पॉईंट चिपळूण संघ. स्कोर कार्डचा विचार जर केला गेला स्कोर कार्ड पुन्हा एकदा पाहायला मिळेल आपल्याला चढाईसाठी सज्ज झाले. खुशी 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 कोणती कामगिरी करते आपल्या संघासाठी कारण आपल्या चिपळूण संघाकडे 1 पॉईंटची लीड आहे. आता मात्र पुन्हा एकदा जर क्रमांक 9 पाहायला गेलं तर श्रद्धा गेले. कोणती कामगिरी करेल आपल्या संघासाठी कारण संघ ऑल आउट झाला होता देवरुख संघ त्याच्यामुळे 1 पॉईंटची लीड मिळाली चिपळूण संघाला. कोणती कामगिरी करेल आता देवरुख संघ. श्रद्धा पुन्हा एकदा पाहूया कोणती कामगिरी गेले कारण नक्कीच त्या ठिकाणी मला वाटतं स्वराज्य चिपळूण ब संघ जो आहे तो आपल्या समोरच्या संघाचा आपले साथीदार आहे त्याचा सामना पाहतायत. नक्कीच थोडंसं हताश निराश पाहायला मिळत आहेत. कोणावरती अटॅक केला जाईल. आता मात्र पुन्हा एकदा श्रेया हुंबरे क्रमांक 11 कोणती कामगिरी करेल. मागच्या साड्यांमध्ये संघाला समोरच्या संघाला ऑल आउट केलं होतं श्रेया हुंबरेनं. श्रेया हुंबरे त्या ठिकाणी आपला खेळ दाखवत असताना पाहूया कोणती कामगिरी करतोय आपल्या संघासाठी श्रेया हुंबरे. नक्कीच पाहूया श्रेया हुंबरे पुन्हा एकदा रिकाम्या हाताने माघारी. आता मात्र समृद्धी पातेरे नक्कीच त्या ठिकाणी समृद्ध केलंय तिनं देवरुख संघाला. आता मात्र शेवटच्या क्षणी कामी येईल का तिची खेळी पाहूया. समृद्धी पातेरे जसे मग 08 खेळताना पाहायला मिळेल आपल्याला. कोणती कामगिरी करणार जकडवून ठेवलं जाईल का समृद्धी पातेरेला. चिपळूण संघ कोणती कामगिरी करतोय तर एका बाजूला चिपळूण दुसऱ्या बाजूला देवरुख. दोन्ही संघ बेस्ट संघ आहेत. आता मात्र पुढे क्रमांक 12 थर्ड आहे. खुशी 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 गेले थर्ड साठी. कोणती कामगिरी करेल खुशी त्या ठिकाणी. खुशी जोगळे आहे. नक्कीच मोठी कामगिरी करावी लागेल. बोनस पॉईंट किंवा टच पॉईंट घ्यावा लागेल खुशी जोगळेला. पुन्हा एकदा पाहूया त्या ठिकाणी नक्कीच पाहूया. मी टच पॉईंट केलंय मला माहिती आहे ती दाखवते मला पूर्णपणे आत्मविश्वास आहे. थांब पाहूया 30 सेकंद पंच कोणता आपल्याला रेडर दिला तो बाद. नक्कीच अति उत्साह अति घाई संकटही संकट घेऊन गेले कोणाला खुशी जोगेला. आता माझ्या त्या ठिकाणी सटापट पाहायला मिळाली. डिफेन्स मध्ये तुटून पडलाय त्या ठिकाणी समृद्धी पातेऱ्यावरती. खरोखर सुंदर कामगिरी पाहायला मिळाली चिपळूण संघाकडून. तर आता मात्र चिपळूण संघ कुठेतरी गरम होताना पाहायला मिळतोय. अटॅक पाहायला मिळतोय चिपळूण संघाचा. हा अटॅक शेवटपर्यंत पाहायला मिळेल का कारण देवरुख संघ हेवी ठरणार. कारण देवरुख संघाचा विचार जर केला गेला समृद्धी पातेरे जिनं आतापर्यंत शिवमाता देवरुख संघाला बेस्ट आपला दिलाय ती मैदानाच्या बाहेर पाहायला मिळते समृद्धी पातेरे. पुन्हा एकदा आता मात्र पूर्णपणे मदार असेल श्रद्धावरती. श्रद्धा कोणती श्रद्धा करणार शिवमाता देवरुख संघावरती पाहूया. कारण ते आपली बेस्ट रेडर आहे समृद्धी पातेरे मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळाले. नक्कीच हे सामने जे आहेत आपल्याला उद्या युट्यूब वरती आमचे श्यामदादा शिताप आहे त्याच्या युट्यूब वरती पाहायला मिळणार आहे. खरोखर कौतुक करतो दादा तुमचं कारण आपला कामधंदा सांभाळून आपलं युट्यूब चॅनल जे आहे नक्कीच
टाइमआउट घेतला गेलाय त्या ठिकाणी ऑफिशियल टाइमआउट पाहूया संघाला कानमंत्र दिलाय पुण्याच्या सामन्याला सुरुवात होते स्त्रिया हुंबरे जर्सी क्रमांक 11 आपल्याला पाहायला मिळते काही डिफेन्स कामगिरी करेल शिवमाता देवरुख संघाचा कारण आपली बेस्ट रेडर आहे पुण्याचा बेस्ट रेडर शब्दाला बाहेर केलाय त्या ठिकाणी स्त्रिया हुंबरेनं म्हणजे नक्कीच त्या ठिकाणी देवरुख संघाचे 2 बेस्ट रेडर मैदानाच्या बाहेर 2 बेस्ट रेडर गेले त्या ठिकाणी देवरुख संघाचे आता मला त्या ठिकाणी देवरुख संघाची हे एक रेडर पाहायला मिळेल तर नक्कीच समृद्धी पातेरे मैदानाच्या बाहेर श्रद्धा मैदानाच्या बाहेर पाहायला मिळते आता मात्र जर्सी क्रमांक 5 श्यामल पातेरे चढाईसाठी सज्ज होत असताना त्या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला पाहूया कुठली कामगिरी करेल तर स्कोर कार्डचा विचार जर केला गेला 19-21 2 गुणांची आघाडी चिपळूण संघाकडे पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 11 स्त्रिया हुंबरे आपल्याला पाहायला मिळते पाहूया जकडवून ठेवलं जाईल का कारण देवरुख संघाचे 2 बेस्ट रेडर मैदानाच्या बाहेर पाहायला मिळत आहेत एक मोक्याच्या क्षणी त्या ठिकाणी 2 बेस्ट रेडर मैदानाच्या बाहेर आहेत पाहूया आता मध्ये कोण कामगिरी करणार कोण समृद्धी पातेला मैदानामध्ये आणेल उत्सुकता असेल रसिक प्रेक्षकांना आता माझा थर्ड आहे त्या ठिकाणी चढाईसाठी सज्ज झाले प्रियंका बेंद्रे जर्सी क्रमांक 6 सामना संपायला शेवटची 3 मिनिटं पाहूया प्रियंका बेंद्रे चढाईसाठी सज्ज झाले पाहूया प्रियंका टॅच दिला गेलाय प्रियंकाला 1 पॉइंट मिळतोय चिपळूण संघाला त्या ठिकाणी जसं मग 7 होती मला वाटतं वैष्णवी महाडिक सुंदर कामगिरी केली आपली ताकद लावली वैष्णवी महाडिकनं त्याने खरोखर आपला बेस्ट दिलाय चिपळूण संघासाठी पुन्हा एकदा स्त्रिया हुंबरे जर्सी क्रमांक 11 पाहायला मिळेल आपल्याला पाहूया त्या ठिकाणी कोणती कामगिरी करणार स्त्रिया हुंबरे वारंवार चढाया करत असताना तर मित्रांनो मी आवर्जून सांगेन त्या ठिकाणी जगडवून ठेवलं गेलं म्हणजे मैदानामध्ये दाखल होत आहे कोण आता मैदान दाखल झाले समृद्धी पातेरे देवरुख संघाची कामगिरी करेल का समृद्धी पातेरे पाहूया कोणती कामगिरी करेल आपल्या संघासाठी समृद्धी पातेरे आले कोणती कामगिरी करणार पाहूया बेस्ट देईल का तर आतापर्यंत विचार जर केला गेला संपूर्ण मॅच मध्ये तिने आपला बेस्ट दिलाय देवरुख संघासाठी बोनस पॉइंट देवरुख आता मात्र पुन्हा एकदा सामना संपायला शेवटची 2 मिनिटं गुण का 22-21 1 गुणांच्या आघाडी चिपळूण संघाकडे आता मात्र खुशी जोगले पाहायला मिळते आपल्याला कोणती कामगिरी करेल आपल्या संघासाठी पुन्हा एकदा समृद्धी आले रेडिंगसाठी मैदानामध्ये आणलं गेले समृद्धीला आपला बेस्ट देते आपल्या संघासाठी शिवमाता देवरुख संघासाठी आता म्हणजे कोणती कामगिरी करणार समृद्धी पातेरे पाहायला मिळते आपल्याला नक्कीच त्या ठिकाणी आपला बेस्ट द्यायचा आहे समृद्धीला आता पण सुंदर कामगिरी केले समृद्धीनं समृद्धी यस पॉइंट देवरुख संघाला म्हणजे सामना चाललाय इक्वल मध्ये 22 असंख्य दुसऱ्या बाजूला पाहायला गेलं तर शिवमाता देवरुख पुढे एकदा आता मध्ये स्वतः संघनायक खुशी जोगळे पाहायला मिळते आपल्याला मैदान दाखल झाले चढाईसाठी सज्ज असेल खुशी जोगळे कामगिरी करेल का आपल्या संघासाठी आता समृद्धी पातेरे पुन्हा एकदा मागच्या चढाईमध्ये 1 पॉइंट घेतला होता सामना संपायला शेवटचं 1 मिनिट काय सामना बरोबरी सुटेल का काय घडणार काय बिघडणार शेवटच्या 1 मिनिटामध्ये पाहायला मिळेल काय करेल समृद्धी पातेरे पाहायला नक्कीच त्या ठिकाणी आवडेल आम्हाला खोलवर चढाई पाहायला मिळते समृद्धी पातेरेची नक्कीच जकडून ठेवलं जाईल का चिपळूण संघाकडून पुन्हा नक्कीच एन मोर्चाच्या क्षणी त्या ठिकाणी स्त्रिया हुंबरे मैदानाच्या बाहेर पाहायला मिळते स्त्रिया हुंबरेला जे केलं होतं तेच केलंय देवरुख संघानं पुन्हा एकदा त्या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला खुशी जोगळे गेले चढाईसाठी स्वतः शांत राहिले पाहूया कोणती कामगिरी करेल खुशी जोगळे जसं मग 12 स्वतः संघनायक आहे संघाची पाहूया कोणती कामगिरी करते आता माझा समृद्धीवरती नजरा असतील त्या ठिकाणी काय घडणार काय बिघडणार या सामन्याची शेवटची रेट ठरेल का समृद्धी पातेरेची देवरुख संघासाठी पाहूया कोणती कामगिरी करेल खोलवर चढाई पाहायला मिळेल का समृद्धी पातेरे का सामना बरोबरी सोडवेल का सामना इक्वल चाललाय 22 नक्कीच पाहूया कोणती कामगिरी करते समृद्धी पातेरे आतापर्यंत बेस्ट दिलाय तिनं समृद्धी सुंदर कामगिरी करत असताना सामना संपलाय सर्वविजयी झालाय कोण चिपळूण संघ नक्कीच का मला चिपळूण संघ गावखडी विरुद्ध स्वराज्य प्रतिष्ठान मिरजोळे दोन्ही संघात तिसरा पुकार या सामन्यात सामना सरपंच दुर्गा वेळार
पंच संदेश वाडकर, मंगेश कळे, गुलनगर